नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉइंट या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग 2 आहे, ज्यामध्ये आपण नागपूर महानगरपालिका भरती 2024च्या परीक्षा दृष्टिकोनातून काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव प्रश्न सिरीज आपण चालू केलेली आहे। तर काल आपण याचा जे भाग 1चा व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, जो तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या। त्यामध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन व त्यासोबतच अतिसंभव क्वेश्चन जे की परिपूर्ण टीसीएसचा अभ्यासक्रमावर आधारित आहेत ते तुम्ही तो व्हिडिओमध्ये पाहू शकता। आणि ज्या विद्यार्थी मित्रांना जे काही जीएनएम वगैरे अर्ज करायचे असतील तर त्यासाठी हेल्प हवी असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या, त्या ठिकाणी सर्व तुम्हाला मदत केली जात आहे। तर पाहू आपण आजच्या भाग 2 मधील काही अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न। तर यामधला प्रश्न क्रमांक 1 असा आहे, जो की प्रश्न पहिला, नागपूर महानगरपालिका सर्वसाधारण सभा जी जनरल बॉडी असते ती किती सदस्यांची असतात किंवा किती सदस्यांची असते आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की 104 सदस्यांची आहे, जी की जनरल बॉडी नागपूर महानगरपालिकेची। त्यानंतरचा आपला दुसरा प्रश्न, जो की प्रश्न 2 असा आहे, नागपूर महानगरपालिकेकडून कोणत्या सेवा पुरवल्या जातात? तर खालीलपैकी कोणकोणत्या सेवा जे की नागपूर महानगरपालिकेकडून पुरवल्या जातात? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, म्हणजे की वरील सर्व, ज्यामध्ये जलपुरवठा, ब आहे कचरा व्यवस्थापन आणि क आहे रस्ते बांधकाम। तर ह्या सर्व सुविधा ज्या आहेत थोडक्यात नागपूर महानगरपालिकेकडून पुरवल्या जातात, म्हणून याचं उत्तर जे होणार असेल ते आहे ऑप्शन नंबर ड। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 3 आपला, नागपूर महानगरपालिका एकाच वेळेस कोणत्या संस्था किंवा आस्थापनाचे कार्य चालवते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की वरील सर्व, ज्यामध्ये रस्ते आणि पार्क, ब आहे रुग्णालय आणि शाळा, क आहे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था। हे सर्व जे आहे जे काही कार्य आहे जे की नागपूर महानगरपालिका एकाच वेळेस चालवते, म्हणून ऑप्शन नंबर ड या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी होणार असेल। त्यानंतरचा आपला प्रश्न पुढील असा आहे, जो की प्रश्न क्रमांक 4 आपला, नागपूर महानगरपालिकेचा मुख्य उद्देश काय आहे? तर जे काही आपली एनएमसी आहे त्याचा मुख्य उद्देश, तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की नागपूर शहराचा सर्वांगीण विकास हे जे आहे नागपूर महानगरपालिकेचं मुख्य उद्देश आहे। आणि हे जे सर्व प्रश्न आहेत तुमच्या सर्वच पदांकरता, तुम्ही कोणत्याही पदाकरता अप्लाय करत असेल, ज्यामध्ये जीएनएम असेल, सुरक्षा अधिकारी असेल, सिव्हिल असेल, इलेक्ट्रिकलचे पद असेल, त्या सर्वांमध्ये जो सामान्य ज्ञानचा सेक्शन्स आहे तो सर्वांसाठी कॉमन आहे आणि त्यामध्ये तुम्हाला हे प्रश्न 100% पाहायला मिळणारे असणारे आहेत। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न क्रमांक आपला पुढचा, जो की 5वा प्रश्न असा आहे, संमती विधायक जे काय वय विधायक आहे, विधायकास कोणी विरोध दर्शवला होता? तर संमती वय विधायकास कोणी विरोध दर्शवला होता? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की लोकमान्य टिळक। तर लोकमान्य टिळक यांनी जे आहे संमती वय विधायकास जे की विरोध दर्शवलेला होता, ऑप्शन नंबर ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न आपला पुढील 6वा असा आहे, लोकमान्य टिळकांना भारतीय क्रांतिकारकाचे जनक असे कोणी म्हटले आहे? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे आहे लोकमान्य टिळकांना भारतीय क्रांतीचे जनक असे म्हटलेलं आहे, ऑप्शन नंबर क या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर होणार असेल। जर विद्यार्थी मित्रांनो, नागपूर महानगरपालिका भरती 2024च्या परिपूर्ण 100% तयारीसाठी तुम्ही अजूनही आपला क्रॅश कोर्स स्टडी मटेरियल घेतला नसेल तर वेळ न वाया घालवता लगेच तुम्ही आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही मिळवून घ्या, ज्यामध्ये आपण सर्व काही 100% टीसीएस पॅटर्न आधारित नागपूर महानगरपालिकेसाठी असलेला आपला अभ्यासक्रम आपण त्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे, ज्यामध्ये मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी आणि टेक्निकल देखील आपण यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे, जे की तुम्हाला मार्केटमधल्या कोणत्याही बुक्समध्ये मिळणार नाही व त्यासोबत तुम्हाला कोणतेही महागडे जे की कोचिंग्स आहेत ते देखील लावण्यास तुम्हाला अजिबात गरज पडणारी नसेल। सर्व काही तुमची 100% एकाच ठिकाणी तयारी होऊन जाणार असेल, ज्यामध्ये तुम्हाला फक्त गट क च्या स्पेशली संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आहे आपलं हे नागपूर महानगरपालिकेसाठी व त्यासोबतच टीसीएसने आतापर्यंत महानगरपालिकेचे जेवढे काही परीक्षा केलेल्या आहेत त्या प्रश्नांना आकलन करून हे सर्व काही टेस्ट सिरीज व आपले जी नोट्स आहे ते बनवण्यात आलेले आहे। त्यासोबतच 100 प्रश्न व 200 गुणाची 100% तुमची तयारी होऊन जाणार असेल। त्यामध्ये स्थापत्य, विद्युत, जीएनएमचं
टेक्निकल आपण देखील यामध्ये कव्हर केलेलं आहे। त्यासोबतच मागील वर्ष प्रश्नांचा आपण देखील समावेश केलेला आहे, ज्यामुळे तुम्हाला या परीक्षेमध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न येतात याचं 100% आकलन होऊन जाणार असेल। जर तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल, तुम्हाला हे जर पद मिळवायचं तर 100% आपलं तुम्ही स्टडी मटेरियल रेफर करा। त्यासाठी तुम्हाला आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करावा लागेल व त्यासाठी आपण किंमत देखील यासाठी एकदम 500 रुपये जे की कमी किंमत ठेवलेली आहे। जर तुम्ही वेळ लावला तर याची किंमत वाढू देखील शकते, त्यामुळे लगेचच्या लगेच सेलरला मेसेज करून ते सर्व काही स्टडी मटेरियल मिळवून घ्या व चांगल्या आणि उत्तम तयारीला या क्षणापासून लागू शकता। ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी 100% आपल्या सेलरला मेसेज करून हे घेऊ शकता। कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपलं सर्व काही टेक्निकल आणि नॉन टेक्निकल परिपूर्ण TCS पॅटर्न आधारित सर्व काही स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर वेट न करता लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरला मेसेज करून सर्व काही A to Z अभ्यासक्रम तुम्ही मिळवून घ्या, जो की परीक्षा दृष्टिकोनातून 100% त्यामध्ये अभ्यासक्रम कव्हर करण्यात आलेला आहे आणि त्यामधलं तुम्हाला परीक्षेमध्ये नक्की विचारलं जाऊ देखील शकतं। त्यामुळे जर तुम्हाला परिपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करायचा असेल तर नक्की आपल्या या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करून किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप सेलरची लिंक दिली आहे त्यांना मेसेज करून ते सर्व काही 5 मिनिटांमध्ये सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून सर्व व्हॉट्सअपवर मिळवू शकतात। ज्या विद्यार्थ्यांना एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी नक्की आपलं स्टडी मटेरियल वापरा, त्यामध्ये तुम्हाला GNM, इलेक्ट्रिकल, सिव्हिल व त्या वर्ष अधिकारीचं सर्व काही टेक्निकल देखील अभ्यासक्रम आपण पुरवलेला आहे। त्यानंतर पाहू आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 7वा असा आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जे काही भागात तांबे जास्त प्रमाणात आढळते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ड, जे की विदर्भ। विदर्भामध्ये जे आहे जे की तांब्याचं प्रमाण जास्त आहे म्हणून तिथे मोठ्या प्रमाणात आढळते। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 8वा असा आहे, महाराष्ट्र विधानसभा जी काही 2024 निवडणुकीमध्ये निवडून आलेले सर्वात तरुण आमदार कोण? सर्वात तरुण आमदार, तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की रोहित पाटील। तर रोहित आर पाटील हे जे आहे 2024 निवडणुकीमध्ये निवडून आलेले सर्वात तरुण आमदार आहेत। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 9वा असा आहे, अभिनंदन ही शिक्षण कर्ज योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केली? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की आसाम। तर आसाम राज्य सरकारने जे आहे अभिनंदन ही जी आहे एक शैक्षणिक जे काही कर्ज योजना सुरू केलेली आहे। ऑप्शन नंबर ब या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल। त्यानंतर आपला पुढील प्रश्न असा आहे, जो की प्रश्न क्रमांक आपला जो काही 10वा प्रश्न, कोतवालाची निवड करण्याचा अधिकार कोणाला असतो? तर कोतवालाची निवड, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की ऑप्शन अ आहे तहसीलदार। त्यानंतरचा आपला प्रश्न 11वा असा आहे पुढील, दाब ही कोणत्या प्रकारची राशी आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की अदिश राशी आहे दाब। त्यानंतरचा आपला प्रश्न 12वा असा आहे पुढील, झेंडा सत्याग्रह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की 1923 साली जे आहे झेंडा हा सत्याग्रह झालेला होता। ऑप्शन नंबर क ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला असेल। त्यानंतरचा प्रश्न 13वा आपला, कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे किंवा कोणी सुरू केलेलं आहे? तर कॉमनवेल्थ, तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क, जे की ॲनी बेजंट। तर ॲनी बेजंट यांनी जे आहे कॉमनवेल्थ हे वृत्तपत्र सुरू केलेलं होतं। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 14वा असा आहे, बंदी जीवन हे पुस्तक खालीलपैकी कोणाचं आहे किंवा कोणी याचे लेखक आहेत किंवा कोणी लिहिलेलं आहे? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की सचिंद्रनाथ सन्याल यांनी जे आहे बंदी जीवन हे पुस्तक लिहिलेलं आहे, हे याचे लेखक आहेत। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 15वा असा आहे, तैनाती फौजाची स्थापना कोणी केली होती? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क, जे की लॉर्ड वेल्सली यांनी जे आहे तैनाती फौजाची स्थापना केली होती। ऑप्शन नंबर क या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल। त्यानंतर प्रश्न 16वा, केडगाव येथे मुक्ती सदनची स्थापना खालीलपैकी कोणी केली? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ, जे की पंडिता रमाबाई यांनी जे आहे केडगाव येथे मुक्ती सदनची स्थापना केलेली आहे। ऑप्शन नंबर अ ह्या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी होणार असेल। त्यानंतरचा प्रश्न 17वा आपला, भारतामध्ये हिवाळी पर्जन्य कोणत्या राज्यात जास्त होते? तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर ब, जे की तामिळनाडू या राज्यात सर्वात जास्त होते। त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न, जो की प्रश्न 18वा असा आहे, काटेपूर्णा व नळगंगा कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर अ, जे की पूर्णा नदीच्या या उपनद्या आहेत, काटेपूर्णा व नळगंगा या नद्या। त्यानंतरचा आपला पुढील 19वा प्रश्न असा आहे, तिल्लारी जलविद्युत केंद्र खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड, जे की कोल्हापूर।
कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये तिल्लारी जलविद्युत केंद्र आहे. ऑप्शन नंबर ड ह्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर होणार असेल. तर विद्यार्थी मित्रांनो, असे हे आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 19 क्वेश्चन होते जे की आपण भाग 2 मध्ये कव्हर केलेलं आहे. तर GNM विद्युत इलेक्ट्रिकलचे आणि त्यासोबतच सिव्हिलचे जे काही आपले टेक्निकलचे क्वेश्चन आहेत ते देखील आपण लवकरच आपल्या चॅनलवर सुरू करणार आहोत. आणि ज्या विद्यार्थी मित्रांना कोणाला हे आपलं सर्व काही A to Z स्टडी मटेरियल हवं आहे, ज्यांना परीक्षेमध्ये चांगले गुण मिळवायचे आहेत, त्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर किंवा जो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या सेलरची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करून सर्व काही तुम्ही स्टडी मटेरियल घेऊ शकता. आणि आतापासून तुम्ही तयारीला लागला तर परीक्षेच्या येत्या दिवसांपर्यंत तुमचा सर्व काही अभ्यासक्रम हा कव्हर होणार असेल, जेणेकरून तुम्ही परीक्षेसाठी परिपूर्ण तयारीत असाल. तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत, नवीन काही अपडेट सोबत, नवीन माहिती सोबत. तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.